myself Gulab Thomre and welcome to the channel Edyon Tips. बघा आज आपण नवीन टॉपिक स्टार्ट करतो, दॅट इज द परमनंट टिश्यूज. ओके, विल म्हणजे पाठीमागच्या लेक्चरचं एकदा थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊया आणि त्यानंतर हा टॉपिक स्टार्ट करूया. ओके, पाठीमागच्या लेक्चरमध्ये काय बोललं, टिश्यूचे दोन टाईप होते, दॅट इज मेरिस्टेमॅटिक आणि परमनंट. मेरिस्टेमॅटिकमध्ये तीन टाईप होते, दॅट इज द अपायकल, और त्यानंतर इंटरकॅलरी आणि त्यानंतर होतं दॅट इज द सेकंडरी ऑर लॅटरल. ओके, अपायकल जे होते दॅट इज टिपला आढळलं होतं, त्यामुळे रूट आणि शूटच्या टिपला होते. इंटरकॅलरी बिटवीन मॅच्युअर रिजन्स आणि लॅटरल जे होते दॅट इज इन मॅच्युअर रिजन्स. ओके, होता. त्यानंतर होते दॅट इज द परमनंट टिश्यूज. ओके, जे आपण आज बघणार आहोत. ओके, लेट स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर. ओके, परमनंट टिश्यूज म्हणजे काय म्हणते, परमनंट टिश्यूबद्दल आपण बघितलं होतं, दॅट इज त्यांचं एकतर म्हणजे रोल फिक्स झालेलं असतं, म्हणजे त्यांचं फंक्शन फिक्स झालेलं असते. ओके, परमनंट टिश्यू. ओके, परमनंट टिश्यूचं स्पेशलाइज्ड फंक्शन असते आणि ॲबिलिटी म्हणजे त्यांची डिवाईड व्हायची ॲबिलिटी असते ना, दॅट इज लास्ट ॲबिलिटी टू डिवाईड. ओके, ॲबिलिटी टू डिवाइड. ओके, त्यातलं परमनंट टिश्यूमध्ये काय म्हणते, द सेल्स ऑफ परमनंट टिश्यू डू नॉट जनरली डिवाइड फर्दर. येस, अँड द परमनंट टिश्यूज हॅविंग ऑल सेल्स सिमिलर टू दॅट इज सिम्पल टिश्यू. परमनंट टिश्यूज हॅविंग मेनी डिफरंट टाईप्स कॉल्ड कॉम्प्लेक्स टिश्यूज. म्हणजे सिम्पल आणि कॉम्प्लेक्स, त्यातलं आपण सिम्पल बघणार. ओके, सिम्पल. लेट स्टार्ट. सिम्पल. ओके, सिम्पलचे अगेन तीन टाईप आहेत, दॅट इज द एक मिनिट. सिम्पल टिश्यू इज मेड ओनली वन टाईप ऑफ सेल्स. सिम्पल, वन टाईप ऑफ सेल्स. ओके, वन टाईप ऑफ सेल्स. द व्हॅरियस सिम्पल टिश्यूज इन प्लांट्स आर पॅरेंकायमा. येस, हे जे तीन टाईप आहेत अगेन, पॅरेंकायमा, कोलेंकायमा अँड स्क्लेरेंकायमा. ओके, तर आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. पहिलं आपण 3 स्लाईड घेऊया आणि 3 स्लाईडवरती म्हणजे काय म्हणतात डिस्टिंग्विश करून असे पॉईंट लिहूया. ओके, वी हॅव टेकन 3 स्लाईड्स. पहिल्या पेजवरती काय घेऊया, दॅट इज पॅरेंकायमा. ओके, पॅरेंकायमा. त्यानंतर सेकंड पेजवरती कोलेंकायमा. थर्ड पेज स्क्लेरेन. ओके, तर पहिलं पॅरेंकायमा फॉर्म्स द मेजर कंपोनंट विदिन द ऑर्गन्स. ओके, मेजर कंपोनंट विदिन द सेल्स ऑफ पॅरेंकायमा आर जनरली आयसोडायमेट्रिक cells. Okay, isodiametric cells. they may be spherical, oval, round. म्हणजे हे जस्ट एकदा रीड करून घ्या, लक्षात ठेवा, बस एवढं जास्त एक्झाममध्ये विचारणार. आर इलॉंगेटेड इन शेप. देअर वॉल्स आर थिन अँड मेड अप ऑफ सेल्युलोज. येस, हे जे वॉल्स कसे असतात, वॉल्स थिन असते त्याचे. ओके, थिन अँड मेड अप ऑफ सेल्युलोज. ओके, सेल्युलोज. दे मे बी आयदर क्लोजली पॅक्ड ऑर हॅव स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस. कसं असते, स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस कसं असते, स्पेस दॅट इज स्मॉल. ओके, स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस. आणि द पॅरेंकायमा फॉर्म्स व्हेरियस म्हणजे फंक्शन काय असतात, फंक्शन काय, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. स्टोरेज आणि सिक्रिशन. ओके, काय होतं, एकतर मेजर कंपोनंट विदिन ऑर्गन्स, त्यानंतर आयसोडायमेट्रिक सेल्स, आणि ह्याच्या वॉल्स कसे असतात, दॅट इज थिन आणि सेल्युलोजपासून बनलेले असतात, आणि इंटरसेल्युलर स्पेस जो असतो ना, दॅट इज एकदम स्मॉल असतो. ओके, आणि याचं फंक्शन फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. ओके, त्यानंतर आपण बघणार दॅट इज कोलेंकायमा. शेवटी एकदा कम्पेअर करून आपण काय म्हणतात, 1-2 मल्टिपल टाइम्स 1-2-3 वेळा रिवाईज केलं म्हणजे
you will remember it. Cholenchyma कुठे आलं ते occurs in layers below the epidermis, in layers below epidermis, okay, below epidermis, okay, below epidermis in most of the dicotyledonous plants, in dicotyledonous plants, okay. It is found either as homogeneous layer or in patches. कसं सापडते homogeneous layer, okay, homogeneous layer or patches. It consists of cells which are much thickened at the corners due to deposition of cellulose. ह्याच्या सेल्स कसे असतात म्हणजे जास्त थिकंड असतात, वरचे कसे होते थिन होते, ह्याचे थिकंड असतात, ओके. सेल्स थिकंड कसे असतात थिकंड कशामुळं ड्यू टू सेल्युलोज, ड्यू टू डिपोजिशन ऑफ सेल्युलोज, ओके. सेल्युलोज हे सेल्युलोज हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन, सेल्युलोज हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन, हेमिसेल्युलोज आणि पेक्टिन. कोलेनकायमॅटस सेल्स मे बी ओव्हल, हे अगेन त्यासारखंच लक्षात ठेवायचं जस्ट. These cells assimilate food when they contain chloroplast. Intercellular spaces are absent, yes. त्याच्यामध्ये कसं स्मॉल प्रेझेंट होतं, ओके. ह्याच्यामध्ये ॲबसेंट. इंटरसेल्युलर स्पेस कसं असते ॲबसेंट, ABSC ॲबसेंट. आणि याचं काम काय सपोर्ट टू ग्रोविंग पार्ट्स ऑफ द प्लांट सच एज यंग स्टेम अँड पेटिओल ऑफ लीफ, सपोर्टचं काम करते, ओके. सपोर्ट ओके. स्क्लेरेंकायमा, आता ना स्क्लेरेंकायमाबद्दल, स्क्लेरेंकायमाच काय म्हणते SCHYMA, ओके. स्क्लेरेंकायमा consists of long narrow cells with thick and lignified cell walls, yes. पहिल्याच्या कशा होत्या, पहिल्याच्या थिन होत्या, परत कोलेनकायमा कशा होत्या त्या पण थिक होत्या, आणि त्यानंतर स्क्लेरेंकायमाच्या पण अगेन थिक आहे. आणि पहिले दोन लिव्हिंग असतात, म्हणजे पहिलं काय होतं पॅरेंकायमा आणि कोलेनकायमा जे असतात ना दोन्ही लिव्हिंग असतात, आणि स्क्लेरेंकायमा इज डेड, ओके. दिस इज डेड, ओके. स्क्लेरेंकायमा म्हणते थिक अँड लिग्निफाईड वॉल्स, थिक THI, थिक अँड लिग्निफाईड वॉल्स, ओके. थिक अँड लिग्निफाईड वॉल्स having a few or numerous pits. They are usually dead, yes, dead, okay, dead and without protoplast. On the basis of variation in form, structure, origin, development and sclerenchyma may be either fibers or sclerites. म्हणजे अगेन दोन टाईप असतात, दॅट इज फायबर्स, ओके, FIBR फायबर्स आणि स्क्लेराइड्स, ओके. फायबर्स आणि स्क्लेराइड. फायबर्स आर थिक वॉल्ड, आता इथं लक्ष थिक डायग्राम दिली बघा. फायबर्सची ही डायग्राम लक्षात ठेवायची आणि स्क्लेराइड्सची ही डायग्राम लक्षात ठेवायची, बस. यू विल रिमेंबर एव्हरीथिंग. फायबर्स आर थिक वॉल्ड, elongated and pointed cells, okay. फायबर कसे असतात, फायबर्स आर थिक वॉल्ड, ओके. हे ऑब्वियसली यू कॅन सी हे थिक वॉल्ड, आणि इलॉंगेटेड आणि कसे असतात आणि काय पॉइंटेड सेल्स, ओके. अगेन यू कॅन सी हिअर पॉइंटेड, ओके. त्यानंतर जनरली ऑकरिंग इन ग्रुप्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. द स्क्लेराइड्स आर स्फेरिकल, येस, यू कॅन सी हिअर. हे कसे असतात स्फेरिकल असतात. स्फेरिकल, ओवल ऑर सायलेंड्रिकल, हायली थिकंड डेड सेल्स, ओके. व्हेरी नॅरो कॅव्हिटीज, येस. ल्युमेन, येस, हिअर इज lumen is present, okay. Lumen is present. These are commonly found in fruit of walnuts, yes. हे कुठे सापडतात sclerites, fruit of walnuts, pulp of fruits like guava, pear and sapota, seed coats of legume and leaves of tea. Sclerenchyma provides mechanical support. again काय करते support provide करते, okay. लेट्स रिवाइज. पहिल्यांदा काय होतं परमनंट टिश्यू, ओके. जस्ट बी कॉन्सन्ट्रेट.
परमनंट टिश्यू. ओके, परमनंट टिश्यूज काय होतं, एक तर म्हणजे स्पेशलायझेचं फंक्शन, म्हणजे ह्यांना फंक्शन भेटलेलं असतं, म्हणजे एक स्पेशल फंक्शन भेटलेलं असतं आणि लास्ट ॲबिलिटी टू डिवाइड. ओके, ह्याच्यामध्ये दोन टाईप आहेत, एक तर म्हणजे सिम्पल आणि कॉम्प्लेक्स. सिम्पलमध्ये काय होतं, सिम्पलमध्ये होतं दॅट इज द पॅरेंकायमा, कोलेंकायमा आणि स्क्लेरेंकायमा, आणि कॉम्प्लेक्समध्ये दॅट इज द झायलम आणि फ्लोएम. हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत, आणि त्यानंतर सिम्पल आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, सिम्पलमध्ये काय होतं, ह्यामध्ये एका टाईप ऑफ सेल्स, म्हणजे वन टाईप ऑफ सेल्सपासून बनलेलं असते. ह्याच्यामध्ये काय होतं, दॅट इज पॅरेंकायमा, कोलेंकायमा आणि स्क्लेरेंकायमा. ओके, आता पॅरेंकायमाचं थोडंसं काय म्हणतात, कंपॅरेटिव्हली स्टडी करायचं. काय पहिलं मेजर पार्ट कोण फॉर्म करतं आहे, दॅट इज द पॅरेंकायमा. नंतर आयसोडायमॅट्रिक सेल्स. ओके, ह्याच्या सेल्स कशा असतात, आयसोडायमॅट्रिक. आणि ह्याच्या वॉल्स कशा असतात, वॉल्स थिन असतात, थिन आणि सेल्युलसपासून झालेल्या असतात. आणि त्यात बाकीच्या कोलेंकायमा आणि स्क्लेरेंकायमा कशा होतात, दॅट इज थिक वॉल्स असतात. ओके, म्हणजे पहिल्याचे थिन, बाकी दोन्हीच्या थिक. राईट. इंटरसेल्युलर स्पेस कसं असतं ह्याच्यामध्ये एकदम काय म्हणतात, स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस असते. ओके, आणि ह्याच्यामध्ये कसं होतं, दॅट इज ॲबसेंट असते. ओके, ह्याच्यामध्ये ॲबसेंट असते. आणि लास्ट वन इज नॉट गिवन. ओके, आणि त्यानंतर काय होतं, पॅरेंकायमा फंक्शन काय, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. आणि त्यानंतर कोलेंकायमाचं फंक्शन काय, कोलेंकायमाचं फंक्शन इज द सपोर्ट. ओके, आणि त्यानंतर लास्ट वन स्क्लेरेंकायमाचं अगेन ह्याच्यामध्ये दोन हे होतात, काय म्हणतात, फायबर्स आणि स्क्लेराइड्स, आणि हे सुद्धा सपोर्टच फंक्शन आहे. ओके, म्हणजे पहिलं काय, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन, आणि बाकीचे दोन्हीच काय, सपोर्ट प्रोव्हाइड करणे. ओके, आणि पहिलं थिन सेल कसे असणार, सेल वॉल दॅट इज अ थिन, आणि बाकी दोन्हीची थिक. ओके, आणि झालं बस. आणि कोलेंकायमा होमोजिनस लेअर ऑन पॅचेसमध्ये आढळतं आहे, दॅट्स ऑल. आणि पहिलं कुठं असतं आहे, काय म्हणतात, पॅरेंकायमा. कोलेंकायमा कुठं असतं, दॅट इज द बिलो द एपिडर्मिस. ओके, बिलो द एपिडर्मिस इन डायकॉटिलेडनस प्लांट्स, दॅट्स ऑल. ओके, डोंट गेट कन्फ्यूज. पॅरेंकायमाबद्दल काय होतं, पॅरेंकायमा तर सेल वॉल. ओके, पहिल्या स्टार्टिंगला काय, सेल वॉल पहिल्याची थिन, बाकी दोन्हीची थिक. पहिलंच फंक्शन काय, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन, आणि बाकी दोन्हीचं सपोर्ट प्रोव्हाइड करते. ओके, पहिल्यामध्ये काय म्हणतात, पॅरेंकायमामध्ये काय होतं, इंटरसेल्युलर स्पेस थोडंसं म्हणजे स्मॉल इंटरसेल्युलर स्पेस असते, आणि कोलेंकायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेस ॲबसेंट असते. बस एवढे तीनच पॉईंट लक्षात ठेवायचे. आणि पहिलं म्हणजे काय म्हणतात, पॅरेंकायमामध्ये काय, आयसोडायमॅट्रिक सेल्स काय म्हणतात, ॲडिशनल फीचर आहे, दॅट्स ऑल. पहिलं डोंट गेट, तीनच पॉईंट आहेत, एक तर काय सेल, परत त्यानंतर इंटरसेल्युलर स्पेस आणि फंक्शन. ओके, पहिलं काय सेल वॉल. ओके, सेल वॉल काय असते, पॅरेंकायमा म्हणजे थिन, आणि परत कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा म्हणजे थिक असणार. ओके, आणि त्यानंतर इंटरसेल्युलर स्पेस पॅरेंकायमामध्ये थोडंसं म्हणजे एकदम शॉर्ट, म्हणजे लहान असणार, म्हणजे थोडा स्मॉल असणार. आणि त्यानंतर कोलेंकायमामध्ये कसं असणार, कोलेंकायमामध्ये ॲबसेंट असणार पूर्ण. ओके, आणि त्यानंतर फंक्शन काय ह्याचं पॅरेंकायमाचं, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. आणि त्यानंतर स्क्लेरेंकायमा आणि कोलेंकायमाचं फंक्शन काय असणार, दॅट इज सपोर्ट प्रोव्हाइड करणं. बस एवढे 3 पॉईंटच आहेत. ओके, त्यानंतर मग स्क्लेरेंकायमा थोडंसं जास्त, आणि पहिले दोन पॅरेंकायमा, कोलेंकायमा लिव्हिंग असतात, आणि स्क्लेरेंकायमा जो असतो तो डेड असतो. ओके, दॅट्स ऑल. आणि हे दोन काय म्हणतात, स्क्लेरेंकायमाचे दोन डिव्हिजन आहेत, दॅट इज फायबर्स आणि स्क्लेराइड्स. फायबर्समध्ये लक्षात ठेवायचं की असे एलॉंगेटेड असतात, आणि हे कसं असतं, दॅट इज ओव्हल. ओके, एव्हरीथिंग क्लिअर. लेट्स रिवाइज वन मोर टाईम. काय होतं, पहिल्या स्टार्टिंगला तर परमनंट इश्यूमध्ये काय होतं, परमनंट इश्यूमध्ये फंक्शन इज स्पेशलाइज झालेलं असतं, आणि लास्ट ॲबिलिटी टू डिवाइड. ह्याच्यामध्ये सिम्पल आणि कॉम्प्लेक्स असे दोन टाईपचे परमनंट इश्यू आहेत. सिम्पलमध्ये काय, पॅरेंकायमा, कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा. पॅरेंकायमा सेल वॉल कशी असते, सेल वॉल थिन, आणि कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमा सेल वॉल कशी असणार, थिक. ओके, हा झाला पहिला पॉईंट. त्यानंतर ह्याचं फंक्शन काय असणार, पॅरेंकायमाचं फंक्शन फोटोसिंथेसिस, सिक्रिशन आणि स्टोरेज. ओके, आणि त्यानंतर कोलेंकायमा, स्क्लेरेंकायमाचं फंक्शन काय असणार, दॅट इज द सपोर्ट प्रोव्हाइड करते. आणि पॅरेंकायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेस तो स्मॉल असतो, आणि कोलेंकायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेस इज ॲबसेंट. बस दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. ओके, आणि त्यानंतर
स्क्लेरेन्कायमामध्ये फायबर्स आणि स्क्लेराइड्स. फायबर्स आर इलॉंगेटेड असतात आणि स्क्लेराइड्स आर स्फेरिकल आर ओव्हल. डन. लेट्स रिवाइज लास्ट वन टाइम. परमनंट टिश्यू सिंपल आणि कॉम्प्लेक्स. ओके, सिंपलमध्ये काय होतं, पॅरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा. पॅरेन्कायमा सेल वॉल कसं असते, थिन. कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा सेल वॉल कशी असते, थिक. आणि ह्याचं फंक्शन काय, फोटोसिंथेसिस, स्टोरेज आणि सिक्रिशन. आणि कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमाचं फंक्शन काय, दॅट इज सपोर्ट प्रोव्हाइड करते. ओके. आणि पॅरेन्कायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेस म्हणजे स्मॉल असतो आणि कोलेन्कायमामध्ये इंटरसेल्युलर स्पेस काय म्हणतात, ॲबसेंट असतो. दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.